सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण स्थगित केल्यावर राज्यातील नगरपंचायतीच्या खुल्या झालेल्या जागांवर मतदान पार पडलं। 2 टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं। 21 डिसेंबरला आपण मतदान बघितलं आणि काल 18 तारखेला आपण 412 जागांमधलं मतदान बघितलं। नगरपंचायतीत 81% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। जिल्हा परिषदेकरता सरासरी 73% मतदान झालं असा अंदाज वर्तवला गेलाय। 106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडलेली आहे। या सगळ्या निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे। जर नगरपंचायतींचा विचार केला तर 1802 जागांसाठी मतदान झालेलं होतं, पण त्यातल्या फक्त 1638 जागांचे निकाल आज लागणार आहेत आणि ते सगळे अपडेट निकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यामधल्या 106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदेच्या 105 जागा आणि पंचायत समितीच्या 210 जागांचे निकाल लागत आहेत। हे सगळे निकाल न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहू शकणार आहात। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आज दिवसभर आपल्या सोबत मान्यवर असणार आहेत सुवर्णा, आणि या सगळ्या राजकीय नेत्यांकडून आणि त्यांच्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांकडून आपण याचं विश्लेषण सुद्धा करून घेणार आहोत। आपल्या सोबत आता शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी आहेत। किशोरजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। किशोरजी, आज खरं तर परीक्षा आहे पुन्हा एकदा। नगरपंचायतीच्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात, कारण उद्याचा आमदार आणि खासदार ठरवण्यासाठी याच नगरपंचायतीमधून एक गठ्ठा मतं तुम्हाला मिळत असतात। त्यामुळे नगरपंचायत आपल्या ताब्यात असावी हे प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वप्न असतं। तुम्हाला किती नगरपंचायतींवर आपला भगवा झेंडा फडकवण्यात यश मिळेल, तुमचा अंदाज काय? नाही बघा, जशी हवा होती तर मराठवाडा आणि विदर्भात शिवसेनेला चांगलं यश मिळेल, मात्र महाविकास आघाडीच्या रूपातही पुष्कळ ठिकाणी लढलो। परंतु मी एक 25-30 वर्षापासून बघतो, ग्रामीण भागात जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ते वरचढ असतात, म्हणजे युतीचं सरकार असताना सुद्धा। तर आता पहिल्यांदाच ही निवडणूक होते, तर आता परंतु असं झालंय की विलास, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो घोडा बाजार होतो, तर यावेळेस उमेदवार खूप उभे होते। तर असं वाटते की राजकीय पक्षापेक्षा जे घोडे बाजारात जे पैसे मिळतात याच्यासाठी उभ्या राहिलेल्या लोकांची गर्दी खूप होती। तर नगरपंचायतीचे निकाल मला वाटते पक्षवाईज कमी लागतील, तरीही महाविकास आघाडीला भरघोस यश मिळणार हे नक्की आहे। कारण ज्या भागात निवडणुका झाल्या त्या ठिकाणी यापूर्वीही महाविकास आघाडीच्या जागा जास्त होत्या। बरं, पण महाविकास आघाडीच्या जागा जास्त होत्या, पण ही जी शहरं आहेत जिथं नगर पालिका नाही पण नगरपंचायती झालेल्या आहेत, छोटी छोटी गावं होती, पण आता निमशहरी हा सगळा भाग झालेला आहे। या भागावर लक्ष केंद्रित करत असताना तुम्ही अनेक ठिकाणी आघाड्या करून ह्या आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण अनेक ठिकाणी तुम्हाला स्वबळ आजमावं असं वाटलं तीनही पक्षांना महाविकास आघाडीमधल्या। असं का झालं? का अपयश आलं तुम्हाला सगळीकडे महाविकास आघाडी म्हणून लढण्यात? नाही, नगरपंचायतीच्या निवडणुका स्थानिक निवडणुका असतात आणि हे संघटनेचं त्या भागात अस्तित्व वाढवण्यासाठी असतात, आणि याच्यामध्ये पुष्कळशा लोकांच्या महत्वाकांक्षा असतात। आणि अशा वेळेस महाविकास आघाडी चे जे घटक पक्ष आहे त्या पक्षाच्या लोकांनी स्वबळावर निवडणुका लढल्या, आणि हे प्रत्येक वेळेसच होते। म्हणजे आम्ही युतीमध्ये असताना सुद्धा भाजप आणि शिवसेना वेगळी लढत होती, तर त्याला काही विशेष नाही। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडणुका जेव्हा असतात तर राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय युत्या ज्या असतात त्या कायम नसतात। तर बहुतेक ठिकाणी आम्ही बघितलं की ज्यांचं जोर जास्त आहे त्यांनाच पाठिंबा देण्यात आला, परंतु काही ठिकाणी समझोते झाले नाही, तर वेगळे लढले आहे। मात्र सूर असाच आहे की भाजप मला वाटते बहुतेक ठिकाणी मला मार्जिनाइज झालेली दिसली, किंवा भाजपमध्ये तो टेम्पोही नव्हता सत्ता गेल्यानंतर। मात्र
आता ही एक निवडणूक आहे, याच्यानंतर जी दुसरी निवडणूक होती ज्याच्यात महानगरपालिका व बहुतेक सर्वच जिल्हा परिषद आणि नगरपालिका येणार आहे, त्या ठिकाणी मात्र महाविकास आघाडीचा जो शिवसेनेचा हा प्रयोग आहे की त्यांनी भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यानंतर लोकांना ते आवडलं की नाही आवडलं त्याच्याबद्दल फायनल होणार आहे. यावेळेस मला असं वाटते की महाविकास आघाडीच्या भागातच निवडणुका होत असल्यामुळे त्यांचं वरचढ राहील असं वाटते मला. ठीक आहे, या निवडणुकीत तरी महाविकास आघाडी ही जास्त वरचढ राहील असा त्यांचा अंदाज आहे. किशोरजींचा आपल्याबरोबर अजून काही मान्यवर जोडले गेलेले आहेत. अंकुश काकडे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशीही आपण बोलूया. आणि राम शिंदे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दोघांचंही स्वागत, राम शिंदेजी आणि अंकुश काकडेजी. अंकुशजी, मला तुमच्याकडे यायचं आहे. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात प्रयोग झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच इतक्या महाराष्ट्रातल्या इतक्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये, इतक्या संख्येने जास्त जिल्ह्यांमध्ये निवडणुकीला तुम्ही पहिल्यांदाच सामोरं जाताय. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलाची ही लिटमस टेस्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? विलास, एक गोष्ट आपण यावेळेला लक्षात घेतली पाहिजे की या ज्या नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका आहेत या एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती होत आहेत. म्हणजे आजपर्यंत जे ओबीसीचं आरक्षण या निवडणुकांमध्ये होतं ते आरक्षण यावेळेला नाही आणि त्याच्यामुळे 2 फेजमध्ये या निवडणुका झाल्या. अर्थात जेवढ्या निवडणुका छोट्या म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल किंवा नगरपालिका, या निवडणुका अतिशय अवघड असतात. व्यक्तिगत पातळीवरती त्या किंवा नात्या गोत्याचा त्या निवडणुकीवरती फार मोठा परिणाम होतो. पक्षाचा होत नाही असं मी म्हणत नाही, परंतु पक्षापेक्षा व्यक्तिगत नातं होतो आणि त्या ठिकाणची जात वगैरे जे असेल त्याचा प्रभाव या निवडणुकांमध्ये होतो. एक वेळ महानगरपालिकेतली निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक, त्या ठिकाणी मात्र पक्षाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये असतो. आणि अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न केला की महाविकास आघाडी राज्यामध्ये काम करते, त्याच्यामुळे खालच्या पातळीपर्यंत आपण एकत्रपणे काम करावं. परंतु स्थानिक त्या ठिकाणी कार्यकर्ते असतात, ते पक्षाला सोडून जात नाहीत, पण निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे ते निवडणूक त्या ठिकाणी लढतात. त्या ठिकाणी अनेक वेळेला पक्ष वगैरे बाजूला राहतात आणि मग एकमेकाला मदत करण्याची भूमिका देखील अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याही निवडणुकीमध्ये ती पाहायला मिळाली नाही तर आश्चर्य वाटेल. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही पक्षांनी स्वतःच्या बळावरती निवडणुका लढवल्या. म्हणजे पुणे जिल्ह्यातली निवडणूक झाली, देऊगावची ती राष्ट्रवादीने स्वतःच्या जीवावरती लढवली. कोकणामधल्या काही निवडणुका शिवसेना स्वतःवरती लढतात. काही ठिकाणी काँग्रेस आम्ही एकत्र करतोय, काही ठिकाणी वेगळं आहे, तिथल्या स्थानिक आघाड्यांना देखील बरोबर घेऊन आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे ह्या आघाडीचा प्रयत्न आहे, परंतु ह्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागतील त्याचा फार मोठा परिणाम महाविकास आघाडी किंवा वरच्या पातळीवरती येईल असं नसतं. कारण जे निवडून आलेले देखील असतात, जरी समजा मी अपक्ष म्हणून निवडून आलो पण मी राष्ट्रवादीचा आहे, त्यामुळे माझी मदत राष्ट्रवादीला आहे, पण रेकॉर्डवरती मात्र मी अपक्ष दिसतो, त्यामुळे त्याला काही फारसा आधार नसतो. आता प्रत्यक्षामध्ये निकाल कसे लागतात ते पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आणखी सविस्तर बोलता येईल. निश्चितच निकालांकडे आपली नजर असेलच, पण राम शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम शिंदेजी, आपण ओबीसी नेते आहात. या महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात सातत्यानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पेटतोय. या निवडणुकीत तर ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं. जेव्हापासून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं त्यानंतर पहिल्यांदा ही निवडणूक बिना आरक्षणाची होतीये आणि त्यातला जो आक्रोश आहे, त्यातला जो रोष आहे, तो एनकॅश करण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्याने या निवडणुकीमध्ये केलेला होता. तुम्हाला वाटतं का मतपेटीच्या माध्यमातून ओबीसींचा तो आक्रोश आज दिसून येईल? यामध्ये ज्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, जेव्हापासून ओबीसींना आरक्षण मिळालं त्याचं पहिल्यांदाच आरक्षण या महाविकास आघाडी सरकारकडून व्यवस्थित गेलं आणि हे आरक्षण गेल्याच्या नंतर ही पहिली निवडणूक होतीये आणि म्हणून हे सरकार कारणीभूत ओबीसीचं आरक्षण घालवण्यासाठी ठरलं अशी
ओबीसी समाज बांधवामध्ये भावना आहे आणि निश्चितच ही भावना या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून देतील लोक की तुमच्या हलगर्जीपणामुळे, तुमच्या नाकर्तेपणामुळे, तुम्ही व्यवस्थित न सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडल्यामुळे हे ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे आणि महाविकास आघाडी सरकार त्याला कारणीभूत ठरलेलं आहे. आणि या निवडणुकीतून निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीने ओबीसीच्या बाजू घेतलेली आहे. आमच्या सरकारमध्ये देखील आम्ही ऑर्डिनन्स काढला होता आणि तो ऑर्डिनन्स देखील कायद्यात रूपांतर हे सरकार करू शकलं नाही आणि म्हणून हे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही निवडणुका होती आणि याची किंमत या महाविकास आघाडी सरकारला या निवडणुकीमध्ये मोजावं लागेल. इथून पुढच्या निवडणुकीमध्ये जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत हे त्यांना महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षाला याची किंमत मोजावी लागेल. नक्की. राम शिंदे, अजून एक फॅक्टर तो असा की काही ठिकाणी भाजपने उमेदवार म्हणजे स्वबळाचा नारा दिलेला आहे, काही ठिकाणी मनसे सोबत आपण युती केलेली आहे, पण आपल्या समोर यावेळेला काही ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार होता, काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असा उमेदवार होता, काही ठिकाणी काँग्रेस सुद्धा, म्हणजे 3 पक्ष, काही ठिकाणी 2 पक्ष, अशी एक जी आपल्याला लढत बघायला मिळते. तर त्याचा काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला राम शिंदे? नाही, एकूणच भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला मॅन्डेट हा आमच्या बाजूने दिला होता आणि हे सरकार महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. शिवसेना आमच्यातून फुटून गेली, परंतु या सार्वजनिक पहिल्या निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षामध्ये बेबनाव झालेला आहे. कुठंही यांचा ताळमेळ नाही. आपल्या बोलण्यामधून पण ते जाणवतंय की भारतीय जनता पार्टीमुळे कुठे शिवसेना लढते, कुठे राष्ट्रवादी लढते, कुठे काँग्रेस लढते, पण हे तिन्ही पक्ष एकत्र लढताना कुठेही दिसत नाहीये. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीला जो 19ला मॅन्डेट दिला होता तो मॅन्डेट आणखी वाढणार आणि आमच्या जागा सर्वाधिक येतील आणि नगरपंचायतीमध्ये त्याचं चित्र आपल्याला स्पष्ट पाहायला मिळेल. त्याचं कारण असं आहे की माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला. संपूर्ण विभागावर गेल्याच्या नंतर तिथली राजकीय परिस्थिती जाणून घेतली, तिथल्या नेत्यांशी चर्चा केली आणि प्रत्येक नगरपंचायतीमध्ये जी काही राजनीती ठरवायची ती देखील ठरवली आम्ही आणि म्हणून अतिशय मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळं या वेळेस किंवा आत्ताच्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक नगरपंचायती या ताब्यात येतील. नक्की. विलास, राम शिंदे म्हणतायत की मायक्रो अशा स्वरूपाचं प्लॅनिंग भाजपनं केलेलं आहे. किशोर तिवारी सर, आपल्याला सुद्धा बोलायचं यावर मी आपल्याकडे येते आणि अंकुशजी आपल्याशी सुद्धा संवाद साधते, पण एक महत्वाची बातमी आपल्याकडे येते ती आधी आपण बघूया. नगरपंचायत निवडणुकीमध्ये 19 उमेदवार बिनविरोध. जालना आणि मंठा इथं सेनेचा उमेदवार बिनविरोध आहे. जालना आणि बदनापुरामध्ये एनसीपी उमेदवार बिनविरोध आहे. नांदेड आणि नायगावात काँग्रेसचे 2 जागा जिथे उमेदवार विजयी झालेले बिनविरोध निवडून आलेले आहेत. नांदेड नायगावमध्ये भाजपचे 2 जागा जिथे विजयी उमेदवार आहेत म्हणजेच बिनविरोध निवडून आलेले आहेत. रायगड तळा इथं एका जागेवर शिवसेना बिनविरोध निवडून आलेली आहे. रायगड म्हसळा इथं एनसीपीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे एकूण 19 जागा नगरपंचायतीच्या अशा आहेत जिथे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. सुवर्ण, अवघ्या काही वेळातच पहिले कल यायला सुरुवात होईल आणि काही तासामध्ये आपल्याला हाती निकाल येतील आणि लक्षात येईल की कुठली नगरपंचायत कुठल्या बाजूने जातीये. भंडारा गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सुद्धा ही निवडणूक होतीये, त्यामुळे तिथं सुद्धा काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. काँग्रेसनं ताकद लावलेली होती. किशोर तिवारी यांच्याकडे जातोय. किशोर तिवारी, बोला. नाही, कसं आहे की विलास, विदर्भात जे काँग्रेसचे मिनिस्टर आहेत वडेट्टीवार आणि सुनील केदार आणि आमचे नाना पटोले यांची तर प्रतिष्ठा आहेच. कारण भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक, तर भंडारा आणि गोंदिया म्हणजे त्यांचं प्राबल्य असणारी ही जागा आहे. तर या ठिकाणी त्यांनी जी मेहनत घेतली तर त्याचाही तो रंग दिसेल. मात्र राम शिंदे एक गोष्ट बोलले की ओबीसी आरक्षणात घोळ झाल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला मिळेल, हा यांचा मुद्दा निवडणुकीतही होता. पण राम शिंदे, मी तुम्हाला सांगतो की प्रामाणिकपणे देवेंद्र फडणवीस यांचाही उद्देश ओबीसीला आरक्षण मिळावा हाच होता आणि
महाविकास आघाडीचा, कारण ती तर ओबीसीचीच पार्टी आहे आणि जास्त ओबीसी त्यांच्याचकडे आहे, तर त्यांना आरक्षण डावलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कसं करेल. मात्र सुप्रीम कोर्टाने ऍडमंट भूमिका घेतलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने वारंवार आम्ही फतवे काढल्यानंतर किंवा आम्ही ती प्रोव्हिजन गेल्यानंतर ते रिजेक्ट झालाय. तर याच्यामध्ये सरकारला दोष देणे याच्यापेक्षा याच्यामध्ये सकारात्मक रीतीने ओबीसीच्या. पण किशोर तिवारी जी, ठीक आहे, तुम्ही म्हणताय की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे, 9 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊन. तुम्हाला ट्रिपल टेस्ट करून हे आरक्षण बहाल करण्याची एक सुवर्ण संधी होती. आताच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाच्या नुसार झाल्या असत्या, त्या शक्य होतं, पण ते करण्यात तुम्ही सुद्धा कमी पडलात, हे नाही का समोर येत? नाही, हे बघा, आम्ही तर आरक्षण करूनच निवडणुका केल्या होत्या. मात्र त्याच्यातही ज्या रिट पिटिशन मध्ये इंटरिम ऑर्डर झाली ना, की त्या खुल्या प्रवर्गातच करा आणि मग आपल्याला पुढे करून आता 18 जानेवारीला घ्यावं लागलं. तर मी एक तुम्हाला सांगतो की ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीमध्ये सगळे लोक प्रामाणिक आहेत आणि ओबीसीला न्याय मिळावा याच्यासाठी त्यांची बांधिलकी आहे. म्हणजे मेन ओबीसी जो फ्लँक आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वोट बँक आहे. ते स्वतःची वोट बँक कशाला खराब करतील. दुसरं मला असं म्हणायचं आहे की नगर पंचायतीच्या निवडणुकीत जर चुनूक दिसली, पण राम शिंदे निवडणुकीचे कलस आले नाही आणि तुम्ही म्हणता की भाजपला भरघोस यश मिळेल, इथंच तर तुमचं चुकते. आता पहिल्यांदा हे कळेल की जो हा अवतार आहे शिवसेनेचा तो लोकांना मान्य आहे की नाही आहे. मला तरी असं वाटते की सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये आजकाल लोक धर्माधिष्ठ राजकारणाच्या मागे नाही आहे. तर राम शिंदे, तुमचा हा चुकीचा अनुभव आहे की लोकांनी धर्माच्या याच्यावर नाही म्हणताय तुम्ही, कट्टर हिंदुत्ववादी आज सुद्धा आहे म्हणताय. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? हे बघा विलास, आज देशासमोर आर्थिक प्रश्न फार जटिल. मला एक टिपिकल प्रश्न विचारायचा आहे तिवारीजींना. हो, बोला राम, विचारा ना. तिवारी साहेब, मला एक सांगायचंय की 9 महिन्यामध्ये आपण ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये देऊ शकले नाही. पण तुम्ही सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस आरक्षण घालवायचं ठरवलं किंवा हिअरिंग होती, त्या दिवशी मात्र तुम्ही पहिल्यांदा 6 महिन्याचं पत्र दिलं, आम्ही इम्पेरिकल डाटा ट्रिपल टेस्ट करून देतो. नंतर 3 महिन्याचं पत्र दिलं. तर मला असं वाटतं की हे आपल्याला तिवारी साहेब गैर नाही का वाटलं की 9 महिने घालवल्याच्या नंतर देखील तुम्ही 6 महिन्यात करू शकता, मग त्या 9 महिन्यात का नाही केलं? तुम्ही 3 महिन्यात देऊ शकतात, मग त्या 9 महिन्यात का नाही केलं? हे जरा क्लिअर केलं तर बरं होईल. म्हणजे तुमच्या मनामध्ये काय महाविकास आघाडी सरकारच्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये काय आपण प्रेयर अफिडेव्हिट केलंय हे जर टायटल क्लिअर केलं तर बरं होईल. म्हणजे काय नेमकं महाविकास आघाडी सरकारच्या मनामध्ये आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट देताना त्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. नाही, आता रामला असं वाटत असेल, मात्र मी एक सांगतो की हायकोर्टने 1% ही आरक्षण वाढवण्याच्या त्याची जी आहे SC ST आणि ओबीसीचं ते वाढवायला तयार नाहीत. आणि इम्पेरिकल डाटा हा जो सेन्सस होता तो केंद्रापाशी आहे. मग जातीनिहाय जनगणना, एक मिनिट, जातीनिहाय जनगणना व्हावी याच्यासाठी सगळे लोक तयार आहे. आता होऊ जाऊ द्या ना, नाही तर निवडणूक आली तर सगळे लोक म्हणतात की. माझा प्रश्न टिपिकल आहे, ते बाकीचे नंतर प्रश्न आपण वेगळ्या डिबेटमध्ये बोला. तुम्ही 9 महिन्यात आरक्षण देऊ शकले नाही, मग तुम्ही 6 महिन्यात आम्ही इम्पेरिकल डाटा तयार करून आरक्षण देऊ असं का म्हटले? 6 महिन्यात कोर्ट ऐकत नाही म्हटल्यानंतर 3 महिन्याचं पत्र का दिलं? एवढ्या मर्यादित माझा प्रश्न आहे. अगदी तुमच्या दोघांचे प्रश्न आणि त्याची उत्तरे घेऊया. पण विलास, हा मुद्दा खूप चर्चेत राहिला की आधी राज्य आणि केंद्र हा वाद, मग इम्पेरिकल डेटा कोणाला द्यायचा हा वाद, मग इम्पेरिकल डेटासाठी 9 महिने, मग 3 महिने. आता कोर्टात असं सांगितलंय की आम्हाला 5 महिन्याचा कालावधी लागलाय. हे सगळं सामान्य जनता सुद्धा बोलतीये. हो, या सगळ्याची चर्चा तर होत राहणार आहे, कारण या निवडणुकीमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा हा सातत्यानं तापत होता आणि त्याच्या भोवती ही निवडणूक फिरत होती. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे निवडणुकीच्या अनुषंगानं.
आणि पहिले निकाल फक्त न्यूज 18 लोकमतवर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. कौल कुणाला? राज्यातल्या 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदा आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यांमध्ये जवळपास या निवडणुका पार पडल्या आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्याचा फैसला आज होणार आहे. खरंय, 32 जिल्हे आणि साधारणपणे 1638 जागा, ज्याचे निकाल आज आपण सगळ्यात आधी वेगवान निकाल आपल्या प्रेक्षकांना सांगणार आणि अवघ्या काही तासात हे निकाल आपल्या हाती येतील आणि ते निकाल लगेचच आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आता भाजपचे नेते राम शिंदे आहेत, त्याचबरोबर अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी अंकुश काकडे यांच्याकडे जातोय. अंकुशजी, आजची ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, पण या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रयत्न करून सुद्धा जर आघाडी तिथं झालेली नसेल तर त्या गोष्टीचा भाजपला फायदा होईल का? भाजप असं म्हणत होतं की जी विरोधकांची स्पेस आहे ती स्पेस आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती स्पेस मिळवण्याचा आम्ही या निवडणुकीत प्रयत्न करणार आहोत. खरं तर या निवडणुकीमध्ये भाजप ती स्पेस बोला विलास, काही क्षणाचाच अवधी आहे. काही क्षणातच सर्व निकाल आपल्या हातामध्ये येतील आणि त्यावेळेला राम शिंदे किंवा भारतीय जनता पक्ष जे काय म्हणतो ते खरं की खोटं आपल्या लक्षामध्ये येईल. परंतु मगाशी राम शिंदेने जो एक मुद्दा उपस्थित केला की ओबीसी समाज हा महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देईल कारण ओबीसीचं आरक्षण यांच्या कारकिर्दीमध्ये निघून गेलंय. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आज ते सांगतायत 9 महिन्याचा कालावधी घेतला, पुन्हा 3 महिन्याचा कालावधी घेतला. जरूर त्या ठिकाणी महाविकास आघाडीने हा कालावधी घेतला, पण त्या पाठीमागची महाविकास आघाडीची स्पष्टता अशी होती की केंद्र सरकारकडे जो इम्पेरिकल डाटा आहे तो डाटा आपल्याला मिळेल आणि तो डाटा मिळाल्यानंतर आपण त्या ओबीसीच्या आरक्षणाबाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेऊ शकू. परंतु केंद्र सरकारने आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाने मात्र हा डेटा देण्याचं नाकारलं आणि ते नाकारत असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे. ओबीसीचं आरक्षण महाविकास आघाडीमुळे गेलं अशा प्रकारचा कांगावा गेली जवळपास वर्षभर त्यांचा चालू आहे. पण लोकांना देखील समजून चुकलेलं आहे की याच्या बाबतीमध्ये नेमकं कोणाच्या हातामध्ये निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालय संजय राऊत बोलतात, आपण थेट त्यांच्याकडे जातो. येतो सर तुमच्याकडे. महाराष्ट्र विकास आघाड़ी की तरह गोवा में भी एक आघाड़ी बने, ट्रिपल अलायंस. हमने कोशिश बहुत की, लेकिन मैंने कहा कि कांग्रेस नेताओं को लगता है कि उनको पूरा बहुमत अपनी ताकत पर मिल सकता है, तो हमारी उनको शुभकामनाएं है कि आप ज़रूर बहुमत लाकर आइए और सत्ता बनाइए. लेकिन शिवसेना और एनसीपी जो महाराष्ट्र में गठबंधन में काम कर रहे हैं, ये दोनों पार्टी गोवा में एक साथ चुनाव लड़ेंगे. सर, आपने अभी कुछ देर पहले एक ट्वीट किया कि चीजों के गिरने के नियम होते हैं लेकिन इंसान के गिरने के नियम, ये क्या उत्पल पर्रिकर को लेके आप गोवा जा रहे हैं इस वजह से, या जो बीजेपी कर रही है नेमकं कोणाला देखिए कि उत्पल पर्रिकर के बारे में जिस तरह से राजनीति बीजेपी के अंदर ही चल रही है वो ठीक नहीं लगता है. जिस व्यक्ति ने, जिस नेता ने गोवा में बीजेपी को ताकत देने में, खड़ा करने में अपनी पूरी जीवन बिता दिया, जिस मनोहर पर्रिकर ने अपने कैरेक्टर से गोवा के नहीं जो देश के भाजपा को एक कैरेक्टर दिया, ऐसे व्यक्ति के मृत्यु के बाद उसके फैमिली के बारे में मैं जो सुन रहा हूँ, मैं जो पढ़ रहा हूँ, जिस तरह की भाषा का इस्तेमाल हो रहा है, तो मुझे लगता है कि ये गिरने वाली ही चीज़ है.
उनका सम्मान रहना चाहिए, चाहे आप भाजपा को उम्मीदवार उसको बनाए या न बनाए, लेकिन पर्रिकर का सम्मान गोवा में रहना चाहिए। खिचडी पकते गोवा। हाँ ठीक है, अगर खिचड़ी पकती है तो खिचड़ी में से कोई एक, चाहे हल्दी हो, चाहे कड़ी पत्ता हो, चाहे और कुछ हो, वो हम और एनसीपी जरूर होंगे वो खिचड़ी में। आम आदमी पार्टी मुख्यमंत्री का चेहरा गोवा के लिए आज बोलने वाले हैं, एनसीपी शिवसेना भी कर रहे हैं। नहीं, मतलब हाँ। क्योंकि हम उतनी सीटें नहीं लड़ रहे हैं। हमें मालूम है हमारी मर्यादा क्या है, हमें मालूम है हमको क्या करना है। अगर तृणमूल कांग्रेस 40 सीटें लड़ रही है तो मुख्यमंत्री पद का चेहरा लोगों के सामने ला सकते हैं, लेकिन जो चेहरे लाए तो भागकर चले जा रहे हैं सब तृणमूल से। वैसे आप में हो रहा है। कांग्रेस पार्टी और बीजेपी, उसमें सबसे बड़ी लड़ाई वहाँ होगी ऐसा मुझे लगता है। सर एक तौकीद ऐसा, जो यूपी के कांग्रेस के नेता हैं उन्होंने एक चीज़ कहा, गोवा में जो स्थिति है वो यूपी में कांग्रेस के लिए इसलिए बनी हुई है क्योंकि बाटला हाउस इनकाउंटर की अगर उन्होंने जांच करवा दी तो मुसलमान जो है वो कांग्रेस का साथ देते हैं। मुझे मालूम नाही। अपर्णा मुलायम सिंग जे आहे त्या सुद्धा भाजपमध्ये जातात। मला माहित नाही, तिकडले विषय तिकडे, गोव्याचा संपला विषय। गोव्याच्या बद्दल सर सांगा की किती जागा शिवसेना लढेल, काय ठरतंय? आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्लभाई पटेल हे गोव्यात आहेत। माझा आत्ता थोड्या वेळापूर्वी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आमचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली। मीही गोव्यात निघालेलो आहे। दुपारी आम्ही एकत्र बसतोय, 3 वाजता पत्रकार परिषद होईल, त्याच्यामध्ये आम्ही साधारण जाहीर करू की कोण कुठे किती जागा लढतं। गोव्यामध्ये आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी केला की एकत्र आपण काम करावं। महाराष्ट्र विकास आघाडीची महाराष्ट्रात आहे त्याप्रमाणे गोव्यात आघाडी स्थापन करावी, पण बहुतेक ही आघाडी गोव्यातल्या स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना झेपली नाही किंवा पेलली नाही। त्याच्यावेळी आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, त्यांना आपण शुभेच्छा देऊया सत्तेवरती येण्यासाठी, आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी मिळून निवडणुका लढूया, आणि ते आम्ही लढतो आहोत। पण फायदा भाजपचा होईल असं सुद्धा आता बोललं जातं। मला असं वाटत नाही की प्रत्येक वेळेला भाजपचाच फायदा होईल, असं कशा करता वाटतंय तुम्हाला? नाही, शिवसेना सुद्धा त्याच्यामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, एका बाजूला आप आहे, एका बाजूला तृणमूल काँग्रेस आहे, जो तो आपापल्या ताकदीवर लढत असतो। तर तुम्ही आज एक ट्विट केलेलं आहे, ते ट्विट नेमकं कुणाला उद्देशून केलेलं आहे? ते तुम्ही त्यातून अर्थ काढू नका, पण मी राजकारणात पाहतोय सध्या की माणसं ज्या पद्धतीनं खाली कोसळत आहेत, नीतिमत्ता मूल्य ही राजकारणात राहिलेली नाही आहे, व्यक्तिगत जीवनात राहिलेली नाही आहे। त्याच्यामुळे मला समाजापुढे काही धोके दिसत आहेत म्हणून ते म्हटलेलं आहे। आज सर आज या ठिकाणी आम्ही माननीय अशोक चव्हाण साहेबांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो। गेल्या 1.5 वर्षापासून कोपर्डीची केस हायकोर्टामध्ये मेन्शन केली जात नाही, सुप्रीम कोर्टामधल्या रिव्ह्यू पिटिशनसाठी राज्य सरकार पुढाकार घेत नाही, राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिफारशी पाठवत नाही। त्याचबरोबर असे 23 हॉस्टेल्स 15 ऑगस्टला जाहीर केलेले होते ते सुद्धा होत नाहीये। सारथीचे उपकेंद्र माननीय अजितदादा पवार आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं, ते उपकेंद्र कोल्हापूरला सुरू झालं, परंतु तिथं आता उपक्रम सुरू करायला पाहिजे गतीने, ते होत नाही। आणि या सगळ्याचं नियंत्रण असलेली समिती ही मराठा आरक्षण उपसमिती आहे, आणि या उपसमितीकडनं तेवढं प्रभावीपणे काम होत नाही, म्हणून आज आम्ही शेवटचं निवेदन या ठिकाणी द्यायला आलो। हे निवेदन नाकारल्यामुळं आम्हाला शेवट इथं रस्त्यावर बसावं लागतं। कॅबिनेट मंत्रिमंडळ सह्याद्री गेस्ट हाऊसवरती मराठा क्रांती मोर्चाच्या आणि छत्रपती संभाजीराजेंच्या क्रांती मोर्चाच्या आंदोलकांकडून आता अशोक चव्हाण, मंत्री मराठा समितीचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे। राज्य सरकारनं जी आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, त्यामुळे मराठा समाजाचे हे आंदोलक
आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आता अशोक चव्हाणांच्या घराबाहेर ठिय्या देऊन लावला आहे आणि याच आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपला आवाज जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। निवेदन देण्यासाठी आपण आलो अशोक चव्हाणांना, पण त्यांनी ते निवेदन स्वीकारलं नाही, म्हणून आपण हे ठिय्या आंदोलन सुरू केल्याचं ते सांगतात। मराठा क्रांती मोर्चाला केराची टोपी दाखवतात, साधं निवेदन सुद्धा घेत नाही। आमचे विद्यार्थी आपण बघितले आत्महत्या करताय, नैराश्यात जात आहे, कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळत नाही, वारंवार फक्त आश्वासनं देतात। वसतिगृह 14 वसतिगृह उद्घाटन 15 ऑगस्टच्या दिवशी अशोक चव्हाणांनी घोषणा केली होती की आम्ही उद्घाटन करू, एकही वसतिगृहाचं उद्घाटन केलं नाही। सारथी बंद पडण्याच्या अवस्थेत आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळाला संचालक मिळत नाही, अध्यक्ष मिळत नाही, कुठेही यांचं काम नाही, निधी वर्ग होत नाही, म्हणून हे निष्क्रिय मंत्री आहेत। नामदार अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा देऊन मराठा आरक्षण वाचवावं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी करतोय की असे निष्क्रिय मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देऊन मराठा आरक्षण वाचवावं ही आमची मागणी आहे। 17 जूनच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयापैकी राज्य सरकारने सारथीचं थातूर मातूर उद्घाटन कोल्हापूरमध्ये केलं। याच्यानंतर पुढची कुठलीही कारवाई झालेली नाही। अण्णासाहेब आर्थिक महामंडळ हे बंद पाडलेलं आहे, त्याला कुठलाही फंड दिलेला नाही, त्याची बॉडी अस्तित्वात नाही। नवीन एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी काल पुण्यामध्ये आत्महत्या केलेली, तर ह्या विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवणार कोण? उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण साहेबांची ही जबाबदारी त्यांनी अंग झटकून टाकलेलं आहे। आम्हाला निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहे, त्याला निवेदनाला भेटण्यासाठी सुद्धा आम्हाला ते भेटत नाही, गेट बंद करून घेतलेलं आहे आणि मंत्री महोदयाने आम्हाला सांगितलं होतं की आपली भेट होणार आहे, पण आम्हाला आज ते भेटत नाही आणि याचा जाहीर निषेध करतो। कुठलीही अशोक चव्हाण अध्यक्ष असताना अशोक चव्हाणला हटवल्याशिवाय आम्ही हटणार नाही। आता राज्य सरकारने गांभीर्यानं मराठा समाजाला घेतलेलं नाही। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तिथं पेंडिंग आहे, त्यानंतर कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळाला नाही, ते फाटल्या कोर्टात ते चालवलं नाही, सारथीला निधी मिळत नाही, अण्णासाहेब पाटील नगरपंचायतींच्या निवडणुका त्याचे निकाल 10 वाजता यायला सुरुवात होईल आणि दुसरीकडे मुंबईतल्या वाळकेश्वर या परिसरामध्ये अशोक चव्हाण यांच्या मेघदूत या निवासस्थानाबाहेर हे आंदोलनकर्ते जमलेले आपण बघतोय। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, आक्रमक झालेले आहेत सगळे आंदोलनकर्ते। मराठा क्रांती मोर्चानं हे आंदोलन केलेलं आहे आणि शेवटचं निवेदन द्यायला आम्ही अशोक चव्हाणांकडे आलोय, पण अशोक चव्हाणांना वेळ नाही, त्यामुळे अशोक चव्हाण यांनी बाजूला व्हावं तरच आरक्षण मिळेल अशी सुद्धा घोषणाबाजी हे सगळे कार्यकर्ते विलास आपल्याला करताना दिसतात। निश्चितच, कारण जो एक रोष दिसतोय या आंदोलकांमध्ये की ज्या प्रकारची आश्वासनं त्यांना दिलेली होती त्याची पूर्तता राज्य सरकारकडून केली जात नाही आणि त्यामुळेच या सगळ्यांचा रोष हा प्रामुख्यानं दिसतोय, तो म्हणजे अशोक चव्हाण यांच्याबद्दल। अशोक चव्हाण मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे निवेदन देण्यासाठी म्हणून हे सगळे कार्यकर्ते गेलेले होते, पण त्यांनी निवेदन स्वीकारलं नाही असा आरोप करत या कार्यकर्त्यांनी आता त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच ठिय्या दिलेला आहे। जोपर्यंत त्यांना हटवलं जात नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काहीसं थंड झालेलं मराठा आंदोलन हे पुन्हा या निमित्तानं पेटताना दिसतंय। यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण महाराष्ट्रातल्या नगरपंचायती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल सुपरफास्ट फक्त न्यूज 18 लोकमतवर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। पुन्हा एकदा स्वागत या बुलेटिनमध्ये। कौल कुणाचा हा कार्यक्रम, त्यामुळे साधारणपणे 10 वाजता निकाल यायला सुरुवात होईल आणि 1638 जागांचे निकाल काय आहेत हे सगळ्यात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पण आता मुंबईमध्ये विलास खूप हॅपनिंग आहे। हो, मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घराच्या बाहेर आंदोलकांनी ठिय्या दिलेला आहे आणि
अशोक चव्हाणांना हटवण्याची मागणी केलेली आहे। पोलीस तिथे आलेले आहेत आणि पोलीस या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर या सगळ्यांची मागणी एकच आहे की मराठा बांधवांना जे आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनांची पूर्तता व्हावी। विशेषतः कोपर्डी प्रकरणाची केस ही हायकोर्टात येत नाही समोर, त्याच्याबद्दलचा निर्णय पुढे होत नाहीये, याच्याबद्दलची खंत निश्चितपणे सगळ्यांच्या मनात आहे। त्याचबरोबर सारथीच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्यांची सुद्धा सोडवणूक होऊ शकलेली नाहीये आणि त्यामुळे हे प्रश्न सोडवले जावेत अशी त्यांची मागणी आहे। म्हणजेच मराठा आरक्षणाबरोबरच इतर ज्या सगळ्या मागण्या या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या होत्या त्या कुठल्याच आता गांभीर्याने घेतल्या जाताना दिसत नाहीत, त्याच्यावर सकारात्मक पावलं उचलली जाताना दिसत नाही। खरं तर त्यानंतर मोठं रण पेटलेलं होतं। छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा एक मोठं आंदोलन या सगळ्या मागण्यांसाठी उभं केलं, त्याच्याविषयीच्या चर्चा सुद्धा झाल्या। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये काही गोष्टी मान्य सुद्धा करण्यात आल्या, पण त्या सकारात्मक पातळीवर दिसत नाहीत। म्हणून पुन्हा एकदा आज मुंबईमध्ये हे सगळे आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। सुवर्ण, धनंजय जाधव आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आपल्या सोबत जोडले गेलेले। धनंजयजी, काय तुमचं गाऱ्हाण आहे, का तुम्ही आंदोलन करताय? आज उपसमितीचे अध्यक्ष जर अशोक चव्हाण आहेत, त्यांना निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलोय। राज्यातल्या अनेक जिल्ह्यातले कार्यकर्ते कोविडची परिस्थिती लिमिटेड आलेत आणि आम्हाला गेटच्या आतमध्ये घेणार नसतील तर याच्यातूनच त्यांच्या मराठा समाजाविषयीची मानसिकता दिसून येते। त्यानंतर त्यांनी दिलेल्या आजवरच्या आश्वासनं पाळलेली नाहीत, त्यांच्याच फेसबुकचे स्क्रीनशॉट असतील, त्यांनीच केलेले आम्ही घेऊन आलेलो आहोत। जर ते मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर मंत्री महोदय आहेत, तर लोकांना मराठा समाजाच्या प्रतिनिधींना भेटणं करतात पण ते भेटत नाही। जोपर्यंत ते आमची भेट घेणार नाहीत, आमच्या मागणी कसं देणार नाहीत, आम्हाला नाही देणार नाहीत, आम्ही या ठिकाणचा ठिय्या सोडणार नाही आणि त्यांची भेट घेण्यापेक्षा त्यांचा राजीनामा पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे, कारण की त्यांनी आजवर न्याय दिलेला नाही समाजाला। तुमच्याशी पोलीस येऊन संवाद साधतायत, काय म्हणतायत पोलीस? तुम्हाला पुन्हा चर्चेसाठी बोलावलं गेलंय का? आतून काही निरोप आलाय का? पोलिसांना सांगितलेलं आम्ही सहकार्य करू, ते म्हणतात पोलीस स्टेशनला चला आणि मग आम्ही भेट करून देतो 5 जणांची। 5 जण नाही, आजवर आश्वासनं आलेली आहेत, पाळले गेले नाहीत। प्रशासनाला आम्ही विनंती केली, आम्ही त्या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे, आम्हाला बंगल्यामध्ये सोडा, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू, परंतु आम्ही पोलीस स्टेशनला जाण्यासाठी असमर्थता दर्शवलेली आहे। नाही धनंजयजी, पण अशोक चव्हाण आता मेघदूतवर आहेत, ते आपल्याशी संवाद साधतील, काही वेळाने संवाद साधतील, अशा कुठला तरी मेसेज आतून आपल्यापर्यंत पोहोचलाय का? पण नाही, आम्हाला जर त्यांनी आतमध्ये घेतला तर आम्ही त्याच्यासोबत चर्चा करू, पण ते आतमध्ये असून जर चर्चा घेणार नसतील तर या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि मराठा मंत्र्याच्या दारामध्ये मराठा समाजाच्या लोकांना बसायला लागतं, हे जणी खेदजनक आहे। आज उपसमिती अध्यक्षांच्या दारामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना बसावं लागतं वरती, ही पण खेदजनक बाब आहे। आज समाजाचा कळवळा असता तर आतमध्ये त्यांनी आम्हाला घेतलं पाहिजे। नाही, आपण धनंजयजी काय निवेदन घेऊन आलेले आहात, म्हणजे आपल्या निवेदनामध्ये आपण काय काय म्हणणं मांडताय अशोक चव्हाणांसमोर? सीबीसीच्या विद्यार्थ्यांच्या 2014 आणि 2019 विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, तो मार्गी लागलेला आहे। त्याच्याबरोबर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या झाला पाहिजे नाहीये, नाहीये। त्याचबरोबर वसतिगृह बाबतीत शब्द दिला होता 15 आम्ही 14 वसतिगृह करू, तो देखील शब्द त्यांनी पाळलेला नाही। कोपर्डीच्या खून काढण्याच्या बाबतीमधला निर्णय त्यांनी घेतला नाही। ठीक आहे, आणि मी येतो तुमच्याकडे, तुम्हाला थांबवतोय कारण राजेंद्र कोंडरे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राजेंद्रजी, आता तुम्ही आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, का तुम्हाला मंत्र्यांच्या या घराच्या समोर ठिय्या द्यावा लागतोय? बघा, मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने 1.5 वर्षापूर्वी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे। केंद्राचं रिव्ह्यू पिटिशन फक्त 3 दिवसामध्ये फायनल झालं, पण राज्य सरकार ती केसच मेन्शन करत नसल्यामुळं ही सरळ मराठा समाजाची फसवणूक आहे आणि न्यायमूर्ती भोसले समितीने जी सरकारनेच नेमली होती तिचे निकष पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे सगळं पाठवा प्रकरण। आज आम्ही गेली 1.5-2 वर्ष फॉलोअप करतोय, तेही करायला तयार नाहीत। वसतिगृहांचा प्रश्न जाहीर केला, तोही करायला तयार नाहीयेत। त्यामुळे ह्याच्यातलं जे काही निराशाजनक वातावरण तयार झालेलं आहे, सरकारने हे विषय वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत। त्यामुळे उपसमितीच्या अध्यक्षांच्या दालनाच्या समोरच आता आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेच्या बद्दल। राजेंद्र कोंडरे आता फोन लाईनवरून आपल्या सोबत होते। मराठा आंदोलकांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे, ठिय्या आंदोलन सुरू केलंय।
अशोक चव्हाणांच्या घराच्या समोर. नक्की, म्हणजे एका बाजूला मुंबईमध्ये अशोक चव्हाणांच्या घरासमोर सुरू असलेलं हे मराठा आंदोलकांचं आक्रमक आंदोलन, त्याच्याविषयी काय नेमक्या घडामोडी घडतात, हे सगळे आंदोलक समजावल्यानंतर परत जातात का, हे सगळं आपण बघू, त्याविषयीचे ते अपडेट घेऊ. पण आजचा दिवस महत्त्वाचा आहे विलास. नगरपंचायतीच्या निवडणुका, 1638 जागांचे निकाल, सगळ्यात वेगवान निकाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे पहा फक्त न्यूज 18 लोकमत.